आता हे बघायचं की या विधेयकाला दोन्ही सभागृहात पारित केल्यानंतर आता मुख्यमंत्री याबद्दल माध्यमांसमोर काय उत्तर देत आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहे। प्रणाली, उद्धव ठाकरेंनी ज्या काही शंका आणि मुद्दे उपस्थित केले काय तपशील याबद्दल? नुकतंच आता विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पारित करण्यात आलेलं आहे। यामध्ये विधान परिषदेतल्या सदस्यांनी उदाहरणार्थ अनिल परब असतील किंवा इतर मंडळींनी, सचिन अहिर यांनी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्या शंकांचं निरसन योगेश कदम यांनी विधान परिषदेमध्ये केलं। आणि त्यानंतर कारण परिषदेमधून सगळ्या सदस्यांनी सभात्याग केलेला असल्यामुळं विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पारित करण्यात आलेलं आहे। सगळे सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी पारित झाले। आणि पारित करण्यापूर्वी योगेश कदम यांनी राज्य मंत्री म्हणून या ज्या काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या त्या शंकांचं जास्तीत जास्त निरसन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे बिल पास करण्यात आलंय। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। तर जनसुरक्षा विधेयक जे ते विधान सभेनंतर आता विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आल्याचं आपण बघतोय।